Namaskar to all, my all dear civil engineering aspirant who are now preparing and appearing for upcoming exam, which is Maharashtra WCD, Water Conservation Department. ओके, सो आज आपण पुढच्या राहिलेल्या 10 दिवसांमध्ये, कारण आपली ही एक्झाम आहे, ठीक आहे, ती आपलं कालच हॉल तिकीट आलेलं आहे. प्रत्येकाने आपले हॉल सेंटर आणि एक्झामिनेशन डेट आणि स्लॉट पाहिला असेलच. तर आपली एक्झाम 14, 15 आणि 16 तारखेला आहे. जवळपास 9 शिफ्टमध्ये आपल्या ही एक्झाम होईल. आणि आपण या व्हिडिओमध्ये एक्सक्लुझिव्ह मी हा व्हिडिओ बनवतोय की हाऊ टू प्रोसीड इन लास्ट 10 डेज. आपला पुढच्या 10 दिवसांसाठी आपला माइंडसेट कसा असायला पाहिजे आणि आपण कसं प्रोसीड करायला पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो सगळ्यात पहिलं मी डिटेल स्ट्रॅटेजीवर आधीपासूनच जवळजवळ माझ्या टोटल चॅनेल नवीन असल्यामुळे 12 व्हिडिओजपैकी 3 व्हिडिओज तर हे एक्सक्लुझिव्ह प्रिपरेशनचे बनवलेले आहेत. तर ते तुम्ही आता कंप्लीट जाऊन बघा. हे मी रिकमेंड नाही करणार, पण काही आपले आता मी डिस्कस करताना काही असे मुद्दे येतील. समजा सब्जेक्टचे सिक्वेन्स काय ठेवावा आणि कसं प्रिपेअर करावं किंवा काय माइंडसेट आहे हे मी त्याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे. तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर तुम्हाला या राहिलेल्या 10 दिवसांमध्ये मला काही मुद्दे असे सांगायचे आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे तुम्ही डोंट पॅनिक. ठीक आहे, पॅनिक होऊ नका. स्वतःवर आणि तुमच्या देवावर किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जीवर नक्की विश्वास ठेवा. ठीक आहे, कारण आपली एक्झाम असू देत, तुमच्या जॉबमध्ये तुमचा काही दिलेला टास्क असू देत, किंवा आपण आताच जिंकलेला क्रिकेट वर्ल्ड कप असू देत, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कायम महत्वाची असते, ती म्हणजे आपला माइंडसेट काय आहे. जर आपला माइंडसेटच रॉंग असता तर आपण 30 बॉल 30 असताना आपण ती मॅचही जिंकू शकलो नसतो आणि वर्ल्ड कपही आपण गमावून बसलो असतो. पण तुम्हाला माहिती आहे आपण कसं कमबॅक केलेलं आहे. सो तुम्ही आता हे विसरून जा की माझे कमी सब्जेक्ट झालेले आहेत, मी कसं प्रोसीड करू. बघा, एकतर तुम्ही हे यश मिळवाल, ही पोस्ट तुम्ही, हे जे 670 जागा आहेत ह्यामध्ये तुमचं नाव येऊन जाईल. ठीक आहे, आणि नाही झालं तरी जर तुम्ही या 10 दिवसांमध्ये तुमचे कम्प्लीट एफर्ट्स ठीक आहे, कम्प्लीट एफर्ट्स दाखवता, तर ह्यातून जे लर्निंग मिळेल ना तुम्हाला, ते पुढच्या येणाऱ्या एक्झाम्स त्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि तुम्ही कुठे ना कुठेतरी नक्कीच चांगल्या ठिकाणी तुमच्या डेस्टिनी प्लेसवर तुम्ही लँड होऊ शकाल. त्याच्यामुळे एफर्ट्स मॅटर्स अ लॉट. आणि कम्प्लीट आहे ना ह्या 10 दिवसांमध्ये प्रोसेसचा विचार करा, कारण बरंच आपल्याला आपल्या माइंडमध्ये बरेच विचार येत राहणार आणि ते येतच राहणार आहे. पण तरी सुद्धा तुम्ही जेवढं तुम्हाला प्राणायाम करता येईल, ठीक आहे, किंवा मेडिटेशन करता येईल, तर हे सगळं करूनच तुम्हाला ह्यासोबत आपल्या अभ्यासासाठी रिव्हिजन आणि क्वेश्चन प्रॅक्टिस, ह्या 2 खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ह्या टोटल 4 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तुम्हाला 10 दिवसांमध्ये हातात हात घालून तुम्हाला या सगळ्या करायच्या आहेत. ह्याच्यामध्ये हे कम्प्लिटली माझं मत आहे, मी पुढे जे सांगणार आहे. आपल्याला टेक्निकलमध्ये जर तुम्ही ऑफिशियल PDF बघितली असेल, त्याच्यामध्ये टेक्निकलमध्ये तुम्हाला 16 सब्जेक्ट्स आहेत, बरोबर. 16 सब्जेक्ट्स मधले कोणते इम्पॉर्टंट आहेत किंवा मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहेत. आपले फ्रंटलाइनर सब्जेक्ट्स कोणते आहेत, सेकंड इन कमांड सब्जेक्ट्स कोणते आहेत, तर ते तुम्ही बघू शकता. पण माझं आता असं मत आहे, हे 16 सब्जेक्ट्स पैकी, ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक्झाम क्रॅक करायची आहे. एक जो बाउंड्रीवर जो स्कोर आहे, कट ऑफ आहे, तो आपल्याला क्लिअर करायचा आहे, बरोबर. आणि तो एक एक्सपेक्टेड आहे 150 अराउंड, बरोबर. सो आपल्याला 150 अराउंड जर स्कोर करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला जवळजवळ 75 क्वेश्चन्स राईट यावे लागणार. आणि त्यासाठी तुम्हाला एक जवळजवळ 82 to 85 और अबाव, ठीक आहे, एवढं तुम्हाला अटेम्प्ट ठेवायचा आहे. त्या 82 to 85 मध्ये आपले 40 क्वेश्चन्स हे नॉन टेक्निकलचे आहेत. ठीक आहे, त्याच्यामधले तुम्ही एक 32 to 35, बरोबर, 32 to 35 क्वेश्चन्स जर तुम्ही राईट करता, जर तुम्हाला येत नसेल तर ते अटेम्प्ट करू नका. ठीक आहे, नॉन टेक्निकलमध्ये निगेटिव्ह मार्किंग अडॉप्ट करून घेऊ नका स्वतःहून. सो जर तुम्ही 32 to 35 क्वेश्चन्स इथे जर राईट केलेत, म्हणजेच तुमचे लेट्स से इकडे तुमचे 70 मार्क्स होतात आणि आपलं टार्गेट काय, आपलं 150 प्लस. ठीक आहे, सो 150 प्लस गाठायला आपल्याला अजून 80 मार्क्स रिक्वायर्ड आहेत. ठीक आहे, 80 मार्क्स. सो त्यासाठी आपल्याला इथे 40 ते 45 क्वेश्चन्स आउट ऑफ किती, 60 क्वेश्चन्स इन टेक्निकल हे आपल्याला राईट करायचे, बरोबर. हे राईट करायचे आणि ते राईट तुमचे त्याच वेळेला येतील ज्या वेळेला तुम्ही हे जे 16 टेक्निकलचे सब्जेक्ट्स आहेत ना,
ते प्रत्येक सब्जेक्ट मी काय म्हणतोय नीट ऐका, प्रत्येक सब्जेक्ट तुम्ही रिअली प्री रिक्विजिट केलेला असेल, त्याचे फॅक्ट्स तुम्ही बघितलेले असतील, त्याच्या टर्मिनॉलॉजीज तुम्हाला माहिती असतील, नॉमेनक्लेचर्स माहिती असतील, ठीक आहे. कारण ही एक्झाम आपल्याला न्यूमेरिकल जास्त विचारत नाही. एक वेळ तुम्हाला फॉर्म्युलेज तुमचे वीक असतील तरी चालेल, पण फॅक्च्युअल आणि तो कन्सेप्ट, जो कोर कन्सेप्ट असतो प्रत्येक सब्जेक्टचा, तो तुम्हाला माहिती असला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला 16 सब्जेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही म्हणाल की सर 10 दिवसांमध्ये तुम्ही 16 सब्जेक्टचा लोड देताय, आणि बाकीचे बरेच तुम्हाला सजेस्ट ऑलरेडी केलेलं असेल की 16 पैकी 16 करायची गरज नाहीये, तुम्ही 9 ते 10, 11 सब्जेक्ट करून पण तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. हे कधी होऊ शकतं माहितीये, ज्या वेळेला तुम्ही कंप्लीट गेले 6 ते 8 महिने प्रिपरेशन झोनमध्ये आहात, आणि ह्याचे जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत WCD साठी, ते इम्पॉर्टंट सब्जेक्ट तुमचे पक्के आहेत, ठीक आहे. ज्यांचे पक्के नाही आहेत, मी तर म्हणतो त्यांनी 16 सब्जेक्ट टोटल करा. कारण ज्या वेळेला तुम्ही पेपर अटेम्प्ट करणार ना, जर तुम्ही 10 सब्जेक्ट केलेले आहेत, 10 सब्जेक्ट मधले लेट से 60 पैकी एक 45 क्वेश्चन्स आलेले आहेत, बरोबर. 45 क्वेश्चन्स मधले ज्याने कम्प्लीट प्रिपरेशन केलेलं आहे, प्रॅक्टिस केलेली आहे ना, त्याचे सुद्धा 40च क्वेश्चन्स तिथे बरोबर यायचे चान्सेस आहेत, ठीक आहे. 40च क्वेश्चन्स. आणि तुमच्या केसमध्ये तुम्ही जर तेवढी प्रॅक्टिस केलेली नसेल, तर तुम्हाला तुमचा चान्स मॅक्झिमाइज कसा करायचा आहे, तर तुम्हाला 60 क्वेश्चन्ससाठी कम्प्लीट अपियर करायचं आहे. 60 क्वेश्चन्ससाठी कम्प्लीट अपियर करण्यासाठी तुम्हाला 16 सब्जेक्टची प्री रिक्विजिट नक्कीच ठेवावी लागणार आहे. सो ह्या 16 सब्जेक्टसाठी मी तुम्हाला सजेस्ट करतो, एकतर पहिलं तुम्ही झेडपीचा सिलेबस बघा. ऑफिशियल जी PDF आहे, डॉक्युमेंट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अगदी मराठी, इंग्लिश, रिझनिंग आणि GS/GK पासून ते आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स आणि टॉपिक्स त्यांनी डिटेलमध्ये दिलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, झेडपीचाच सिलेबस WCD फॉलो करणार, ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, झेडपीचा सिलेबस तुम्ही तुमच्या याच्यामध्ये नोट डाऊन करा, आणि जे टॉपिक्स आहेत ना, ते टॉपिकच वाचा, त्या टॉपिकवरच तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा, ठीक आहे. ते टॉपिकवरच भर द्या तुम्ही. हे असं करून तुम्हाला 16 सब्जेक्ट तुम्हाला हाताखालून घालायचे, ठीक आहे. आता तुमच्याकडे वेळ नाहीये एक सब्जेक्टसाठी 3 आणि 4 दिवस देऊ शकाल. आणि सेकंड म्हणजे जो आपला नॉन टेक पोर्शन आहे, नॉन टेकसाठी मराठी आणि इंग्लिशसाठी तुम्ही काय करा, जे आपले गुगलवर अशा बऱ्याच लिंक्स आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी शॉर्टमध्ये जे बेसिक नॉमेनक्लेचर्स आहेत ते त्यांनी दिलेले आहेत, आणि त्याचे टॉपिक्स, सब टॉपिक्स, त्याचे टाइप्स काय आहेत, लाईक फॉर एक्झाम्पल प्रयोगाचे भावे प्रयोग, कर्तरी कर्मणी, हे जे सगळे सब टॉपिक्स आहेत ते तुम्ही एकदा रीड करा, आणि लगेच तुम्ही PYQ सॉल्व्ह करा. मराठी इंग्लिश तिकडे डन डस्टेड होऊन जाईल तुमचं. रिझनिंगसाठी जे काही इम्पॉर्टंट आहे तेवढं फक्त तुम्ही गुगलवरून सर्च करू शकता. आणि GS/GK साठी, ठीक आहे, ज्या काही गेल्या 4 ते 5 महिन्यांमधल्या चालू घडामोडींवर युट्यूबवर असे व्हिडिओज आहेत, ठीक आहे. त्याचे क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही सतत बघू शकता. सतत बघत राहिल्याने काय होईल माहितीये, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते लक्षात राहतील. कम्प्लीट नाही लक्षात राहणार, पण ज्यावेळेला तुमच्यासमोर ऍक्च्युअल पेपरच्या दिवशी तुमच्यासमोर एखादा क्वेश्चन त्याच्यातला आला, तर तुम्हाला तिकडे नक्कीच क्लिक होईल आणि तुम्ही राईट आन्सर करू शकता. आणि जे चालू घडामोडींमध्ये गेल्या 4 ते 5 महिन्यांमध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत, ते तर तुम्ही व्हिडिओमधून बघालच युट्यूबवर. पण त्या जोडीला एखादा क्वेश्चन किंवा एखादा इन्सिडेंट, एखादा करंट अफेअर, हे भूगोलाच्या रिलेटेड असेल, हे इतिहासाच्या रिलेटेड असेल, किंवा अर्थशास्त्राच्या रिलेटेड असेल, किंवा आताच नुकतं इलेक्शन झालेलं आहे, सो भारतीय आणि महाराष्ट्राच्या प्रशासन रिलेटेड असेल, तर त्यावेळेला तुम्ही फक्त त्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये जाऊन, समजा अर्थशास्त्र आहे, ठीक आहे, तर त्या अर्थशास्त्रामध्ये तुम्ही त्याचं काय करा, टेलिग्रामवरून किंवा गुगलवरून शॉर्ट नोट्स घ्या, आणि पर्टिक्युलर जर एखादा करंट अफेअरमध्ये एखादा इन्सिडेंट झालेला आहे, रिलेट करतो तो अर्थशास्त्राशी, तर त्याच्या आजूबाजूचं तुम्ही फक्त या शॉर्ट नोट्स मधून वाचा, बस हे एवढंच करा. आणि इंग्लिशमध्ये जे वोकॅब्युलरीज आहेत किंवा इडियम्स अँड फ्रेजेस, यासाठी मी ऑलरेडी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये एक लिंक तुम्हाला शेअर केलेली, ती तुम्ही आवर्जून बघा. मागचा जो 20 डेज आहे, 20 डेजचा एक व्हिडिओ बनवलेला WCDचा, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मी इंग्लिशसाठी एक लिंक शेअर केलेली, तर तिथे जाऊन तुम्ही काय करा माहिती आहे, इडियम्स अँड फ्रेजेस जे काही 300-400 असे बॅक टू बॅक असतील, ओके, तर तुम्ही स्क्रोल डाऊन जस्ट वाचत चला, इडियम्स अँड फ्रेजेस सिमिलर वोकॅब्युलरीसाठी. आणि हे सिमिलर मराठीमध्ये आपण वाक्प्रचारांसाठी वापरू शकतो ही टेक्निक, ठीक आहे. आणि काय समानार्थी, विरुद्धार्थी, यांच्यासाठी तुम्ही हे अशी ट्रिक वापरा, आणि तुमचं ओव्हरऑल कम्प्रिहेन्सिव्ह प्रिपरेशन ठेवा, कम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच ठेवा. तुम्हाला काय करायचं आहे, 16 सब्जेक्ट टेक्निकलचे, आकड्याला घाबरू नका. मी परत एकदा सांगतो, ज्या वेळेला हे 16 सब्जेक्ट तुम्हाला 60 क्वेश्चन्स मध्ये येणार आहे, बरोबर. ज्या वेळेला तुम्ही 16 सब्जेक्ट केलेले असतील ना, त्यावेळेला नो डाऊट, आणि जर तुम्ही राईट वे मध्ये केलेले असतील, जेवढं इसेन्शियल रिक्वायर्ड आहे तेवढंच केलेलं असेल, तर तुम्ही 60 पैकी 50 कॉन्फिडेंटली तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता आणि स्वतःचे चान्स वाढवू शकता, ठीक आहे. आणि ह्याच्या जोडीला तुम्हाला नॉन टेक्निकलचे 40 क्वेश्चन सपोर्ट करतीलच, ठीक आहे. सो तुम्ही एकतर पावसाळा चालू झालाय, सो तुम्ही हेल्दी राहा, आणि मेन म्हणजे प्रेशर तर असेल, पण तरी पण खुश राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रिपरेशन करा.
आणि सोबतच ह्या ज्या 4 गोष्टी सांगितल्या, प्राणायाम, मेडिटेशन, रिव्हिजन आणि क्वेश्चन प्रॅक्टिस. रिव्हिजन आणि क्वेश्चन प्रॅक्टिस हे तुम्हाला डायरेक्ट हेल्पफुल आहेत. प्राणायाम आणि मेडिटेशन हे ऍक्च्युअलमध्ये इनडायरेक्ट हेल्पफुल असले तरी पण हे खूप सिग्निफिकंट रोल प्ले करतात तुम्हाला शांत ठेवायला, एकाग्र ठेवायला. ठीक आहे. सो प्रत्येकाला ऑल द बेस्ट आणि नक्कीच तुम्ही येणाऱ्या एक्झाममध्ये एक चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. जय हिंद.